नमस्कार. एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. पुण्यातल्या समन्वय बैठकीत विधानसभेसाठी स्वाभिमानीची 38 जागांची मागणी, तर रासप 30 आणि शिवसंग्राम 15 जागा मागणार. जिवंत रुग्णाला मृत घोषित केलं. लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. प्रख्यात अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शक स्मिता तळवलकर अनंतात विलीन. दादरमध्ये अंत्यसंस्कार. सिनेसृष्टी आणि रंगभूमी शोकसागरात. महायुतीतील घटक पक्षांनी तब्बल 83 जागांची मागणी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 38 जागा हव्यात, तर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी 15 जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 30 जागांची मागणी केली आहे. आज पुण्यात युतीतील घटक पक्षांची समन्वय बैठक पार पडली. त्यामुळे आता युती घटक पक्षांना 83 जागा देईल का, हा प्रश्न उपस्थित होतोय. कोकण म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे कोकण. राणेंची ही ख्याती आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. कारण दीपक केसरकर यांच्या मार्गाने कोकणात शिवसेनेनं पाय पसरले आणि एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या राणेंचे कट्टर समर्थकही त्यांची साथ सोडून जात आहेत. काल सावंतवाडीत राणेंच्या अनेक समर्थकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतलाय. किमान डझनभर बड्या नेत्यांनीही शिवबंधन धागा बांधून घेत राणेंच्या वर्चस्वाला आव्हान दिलंय. लातूरच्या शासकीय रुग्णालयातल्या गलथान कारभाराचा भयानक नमुना समोर आलाय. मृत ठरवलेला व्यक्ती शवविच्छेदनासाठी जात असतानाच जिवंत झाल्यानं एकच खळबळ माजली. धावत्या रेल्वेतून पडल्यानं जखमी झालेल्या धामणगावच्या हिरालाल पतिलिया यानं 3 दिवसांपूर्वी लातूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पण काल दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी शवविच्छेदनासाठीची कागदपत्र तयार केली, पण शवागाराकडे जात असतानाच रुग्णामध्ये हालचाल सुरू असल्यानं एकच खळबळ उडाली आणि रुग्ण जिवंत असल्याचं लक्षात आलं. ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या स्मिता तळवलकर अनंतात विलीन झाल्या. दादरच्या स्मशानभूमीत तळवलकरांवर शोकाकुल स्थितीत अंत्यसंस्कार झाले. 59 वर्षांच्या स्मिताताई गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगानं ग्रस्त होत्या. उपचार सुरू असताना काल मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दर्जेदार भूमिका, काळजापर्यंत पोहोचणारी संवाद फेक यासाठी स्मिता तळवलकर ओळखल्या जायच्या. त्यामुळे त्यांच्या या निधनानं अवघी मराठी सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.